नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. प्रदेशाध्यक्ष बदला, प्रशांत किशोरांचा सुनेत्रा पवारांना सल्ला. प्रशांत किशोर राजकीय रणनीतिकार म्हणून नेमले नाहीत, तटकरेंचं वक्तव्य. भोंदू अशोक खरात आणि समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पतसंस्थेत बनावट खाते उघडून खरातचा व्यवहार सुरू असल्याची माहिती. परदेशात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून महिलांना पोर्तुगालमध्ये देहविक्री करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस. एका महिलेची सुटका, पुढील तपास सुरू. अहिल्यानगरमध्ये मैत्रिणीच्याच घरातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या महिलेला अटक. कोतवाली पोलिसांकडून अवघ्या 2 दिवसात छडा, पुढील तपास सुरू. या हेडलाईन्स नंतर पाहुयात सविस्तर बातम्या. राज ठाकरे यांच्या टीकेवर विखेंनी पलटवार केलाय. जात प्रमाणपत्रांबाबत पारदर्शक चौकशीचा विखेंनी दावा केलाय. चुकीचे दाखले दिल्यास कारवाईचा इशारा सुद्धा विखे पाटलांनी दिलाय. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. अवैध जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांवर कारवाई करत पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. चुकीची माहिती देणाऱ्यांवर तसेच जाणीवपूर्वक दाखले नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांना त्यांच्याकडे आलेली माहितीवर आधारित त्यांनी त्या संदर्भात आपलं भाष्य केलं होतं. आम्ही सातत्यानंच अतिशय पारदर्शक पद्धतीनेच या दाखले देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे. मी कालही सांगितलं की जर कुठे चूक झाली असेल तर आपण दुरुस्त करू. काही ठिकाणी जर जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी काही जर दाखले नाकारले असतील तर ते आपण कारवाई करू. पण आकडेवारी जर पाहिली आपण आता तर आकडेवारी स्पष्ट आहे की न्यायमूर्ती शिंदे समितीने जे सर्वेक्षण केलं होतं तर त्या प्रमाणात ही कारवाई होते आणि आपल्या समोर ती आकडेवारी सुद्धा आलेली आहे. म्हणजे अतिशय मला वाटतं 1% सुद्धा नाहीये. पॉईंट काही टक्के काही ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत. पण ठीक आहे, त्या जरंगे पाटलांकडे काही माहिती आली असेल आम्ही परत ती सुद्धा तपासून बघू. यानंतर बातमी आहे परभणीमधून. परभणीत गेल्या 6 दिवसांपासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कंत्राटी कामगार हे उपोषणास बसले होते. आज कुलगुरू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते किशोर ढगे यांच्यात चर्चा होऊन अकुशल कामगार यांना 80 रुपये तर कुशल कामगार यांना 150 रुपये पगारवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठातील कामगार यांनी आपलं उपोषण आज सोडलंय. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठातील कामगार हे पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी करत होते, पण प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत होतं. पण गेल्या 6 दिवसांपासून कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाला यश आलंय. त्यामुळे आज विद्यापीठातील कुलगुरू आणि नेते कामगार यांच्यात चर्चा होऊन हे आपलं उपोषण सोडवण्यात आलंय. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये विद्यापीठातील कुशल आणि अकुशल कर्मचारी हे आपल्या पगार वाढावा यासाठी उपोषणास बसले होते. आज त्यांच्या मागण्या विद्यापीठाने पूर्ण केल्या आहेत. आपल्या शेतकरी संघटनेचे नेते आपल्या सोबत आहेत, किशोरजी ढगे. आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, काय घडलं आज? आज गेल्या 3 दिवसापासून स्वाभिमानी कामगार संघटनेचा काम बंद आंदोलन पुकारलेलं होतं विद्यापीठामध्ये कंत्राटी मजुरांचं. त्याचा आज तोडगा निघालेला आहे आणि आम्ही पुष्पगुच्छ देऊन आणि शाल श्रीफळ देऊन कुलगुरूंचं पण स्वागत केलेलं आहे. यामध्ये 1,500 1,560 रुपये हे ज्या महिला शेतावर काम करतात, जे मजूर शेतावर काम करतात, अकुशल मजूर त्यांच्यासाठी वाढ झालेली आहे आणि जे कुशल कामगार आहेत त्यांच्यासाठी 3,000 रुपये दरमहा अशी वाढ झालेली आहे. आणि म्हणून सध्या तरी स्वाभिमानी कामगार संघटनेनं हे आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि आजपासून आमचे सगळे लोक कामावर जातील असं आम्ही जाहीर करतो. आणि 10-12 रुपये नाही तर आम्ही तब्बल 1,560 रुपये अशी महिन्याला पगार वाढून घेतलेली आहे आणि 3,000 रुपये कुशल कामगारांना वाढून घेतलेली. त्यामुळे हा एक विजयच मानावा लागेल. आणि दुसरे कुलगुरूंचे आभार व्यक्त करतो, कारण हा पहिले कुलगुरू आहेत, त्यांच्या काळामध्ये कामगारांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ मिळालेली आहे. आताच आपण किशोर ढगे यांच्या सोबत बोललो. आता त्यांनी सांगितलं की 150 रुपये आणि 80 रुपये दरवाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सध्या तरी कर्मचारी वर्ग आनंदामध्ये आहे. मी विष्णू सायगुंडे, LS मराठी. यानंतर बातमी आहे बुलढाण्यामधून.
खामगाव शेगाव पालखी मार्गावर काटेरी झुडपांचा विळखा पडलाय, त्यामुळे लाखो भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 19 तारखेला 2 ते 3 लाख भाविकांचा पायी प्रवास असल्यानं हा मार्ग तातडीने स्वच्छ करण्याची मागणी आता प्रशासनाकडे केली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव या सुमारे 18 किलोमीटरच्या पालखी मार्गाची दुरावस्था समोर आली आहे. येत्या 19 तारखेला श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी या मार्गावरून 2 ते 3 लाख भाविक पायी प्रवास करणार आहेत. मात्र रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी बोरीची झाडं, झुडपं आणि गवत यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने मार्ग स्वच्छ करण्याची मागणी आता केली जाते. मोठा गाजावाजा करून जो पालखी मार्ग आहे शेगाव ते पंढरपूर पालखी मार्ग करण्यात आला होता, पण लवकरच या जो रस्ता आहे त्या रस्त्याची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतं. कारण आता लवकरच या मार्गावरनं पालखी जी आहे ती शेगाव मध्ये 19 तारखेला पोहोचणार आहे आणि या पायी असणाऱ्या या रस्त्याची दुरावस्था आपण पाहू शकता की कशा प्रकारे ही दुरावस्था झाली आहे. अक्षरशः रोडवरती जे आहेत पूर्ण काट्या कुपेर या ठिकाणी आलेले आहेत, मोठमोठे झाडं झालेले आहेत. हा पालखी मार्ग आहे जो खामगावरून लाखो लोक, जवळजवळ 2 ते 3 लाख लोक या रस्त्याने पालखी सोबत चालत असतात आणि या रस्त्याची आता जर आपण पाहिलं तर ही दुरावस्था दिसत आहे. मोठा काटेरी झुडपं जे आहेत ते झुडपं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हा मोठा रस्ता आहे. या रस्त्यावरून बाजूलाच गाड्या जात असतात, पण असं असताना सुद्धा संबंधित प्रशासनाचं आता ही पालखी 19 तारखेला येत आहे. अवघ्या 10 ते 11 दिवसावर पालखी शेगाव येथे येणार आहे. असे असताना सुद्धा परत एकदा या ठिकाणी प्रशासनाचा जो आहे तो संबंधित प्रशासनाचा या ठिकाणी दुर्लक्षपणा जो आहे तो दुर्लक्षपणा दिसून येतो आहे. आपण पाहू शकता की अक्षरशः रोडवरती काटेरी झुडपं आलेली आहे आणि रस्त्याच्या मधोमध ह्या गोष्टी झालेल्या आहे. म्हणजे आता हे सगळं घडत असताना मोठा गाजावाजा जे शासन आहे त्या शासनाने केला आणि पालखी मार्ग हा तयार करण्यात आला. पण असं असताना सुद्धा आज मोठ्या प्रमाणात जे झाडं झुडपं या ठिकाणी झालेले आहे, या ठिकाणी अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि पालखी जी आहे ती लवकरच आता शेगावकडे येणार आहे आणि 19 तारखेला पालखी जी आहे ती या मार्गावरच आपल्यापर्यंत येणार. पण असं असताना सुद्धा या पालखी मार्गाची दुरावस्था आपण पाहू शकतो आणि या ठिकाणी झाडं झुडपं असतील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. हीच अवस्था जर पाहिली तर पंढरपूर पासून शेगाव पर्यंत हा जो पालखी मार्ग याची झाल्याची पाहायला मिळते. अनेक भागामध्ये मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. त्याच्याकडेही संबंधित लोकप्रतिनिधी असतील, संबंधित जे काही प्रशासन असत यांचं वारंवार दुर्लक्ष होत आहे. पण आता हे थेट दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो. अक्षरशः रोडच्या मधोमध या ठिकाणी काटेरी झुडपं जी आहे ती झाली आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता वाहतो आहे, गाड्या या ठिकाणी जात आहे. असे असताना सुद्धा आता पालखी जी आहे ते 19 तारखेला या ठिकाणी येणार आहे आणि जवळजवळ 2 ते 3 लाख जे भक्त आहेत या पालखी मार्गाने पालखी सोबत चालत असतात आणि अशा वेळेस प्रशासनाचा जो आहे तो दुर्लक्षपणा परत एकदा समोर आलेला आहे आणि आता एकंदरीत लवकरच या बाबीकडे लोकप्रतिनिधी सुद्धा पाहणं गरजेचं आहे. LS मराठीसाठी गणेश सडोदकर, शेगाव, बुलढाणा. यानंतर बातमी आहे अकोल्यातून. अकोल्यात जुना शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. खेंडकर स्कूल परिसरातील किराणा दुकानावर छापा टाकण्यात आलाय. घरातून प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आलाय. अकोला शहरातील जुना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेंडकर स्कूल परिसरात असलेल्या गजानन किराणा अँड डेली नीड्स या दुकानावर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली आहे. जप्त करत दुकान मालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्यसनमुक्ती तंबाखू मुक्त परिसर या संकल्पनेतून माननीय SP श्री चांदक सर यांच्या मिशन उडान या अभियानांतर्गत आज आम्ही मनपा उर्दू शाळा क्रमांक 2 आणि 3 यांच्या आसपासच्या 200 मीटरच्या परिसरामध्ये असणारे सर्व पानठेले आज हटवून दिलेले आहे आणि त्यानंतर भागीरथ नगर येथील खेंडकर विद्यालय व मराठी शाळा इथं आम्ही गुटखा आणि तंबाखू जप्त केलेली आहे. आता फूड अँड ड्रग्स या विभागाला पाचारण करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. तर यामध्ये किती कुणाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे? सध्या आम्ही जो दुकान मालक आहे त्याला सोबत आणलेला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून करण्यात येत आहे. नाही, ते अजून काउंट करायचं आहे. ते फूड अँड ड्रग्स आल्यानंतर आम्ही ते काउंट करतो. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या स्मशानभूमीतील हाय मास्ट लाईटच्या कामात गंभीर अनियमिततेचा आरोप करण्यात आलाय. प्रत्यक्षात कोणतंही काम न करता तब्बल 1,38,060 रुपयांचं बोगस बिल काढून निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आमदार हरीश पिंगळे आणि स्थानिक नागरिक संतोष शिरभाते यांनी केला असून याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. वर्गणी लोकवर्गणी थोडी फिरवून
कुरुमची जी मशानभूमी आहे त्याचं सौंदर्यीकरण केलं आहे. त्या कुरुम मशानभूमीमध्ये 1,34,000 काही पैशाचा हायमास याचं 1 वर्ष पहिले बिल काढलेलं आहे सौर ऊर्जेचा. पण त्यात तिथं अजून लाईट लागलेला नाही. म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा असा कारभार सध्या पंचायत समितीचा चालू आहे. बीडीओ साहेबांचं अक्षम दुर्लक्ष आहे. तेव्हा तिथं आर्थिक व्यवहार होत असतील. आता जर या पद्धतीनं मतदारसंघात विषय चालत असणार तर स्मशानभूमी सारख्या ठिकाणी म्हणजे मुर्द्याच्या टाळूवर तर लोणी खाणं मागं पुढं न पाहणारे हे सचिव लोक आहे. त्यातनी या सगळ्यांचं 15 वित्त आयोगाची मी माहिती घेईन. याची आता चौकशी लावीन. जिथं जे जे दोषी आढळतील त्याच्यावर कारवाई करायला सांगितलं. आताच मी सचिव यांना फोन केलेला आहे, सीओ साहेबांना, बीडीओ साहेबांना. त्याला तात्काळ निलंबित करा म्हणून सचिवालय. जर केलं नाही तर पूर्ण मतदारसंघातील जेवढे ग्रामपंचायत तेवढ्याची चौकशी 15 दिवसाची मी माहिती घेऊन कागदपत्र घेऊन यानंतर बातमी आहे जळगावमधून. जळगावमधील अयोध्यानगरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. 2 दिवसापूर्वींच्या वादातून हल्ला झाल्याची माहिती समजतीये. 10वीचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात 10वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून जखमी विद्यार्थ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. माझा मुलगा 10वी मध्ये शिकतो. इथं 10वीच्या कक्षामध्ये त्याच्या 10वी मध्ये बरेचसे विद्यार्थी शिकतात. त्यापैकी एक मुलगा नाव आहे त्याचं कार्तिक मनोज जाधव नावाचा. घरी त्याला ओम म्हणतात. अतिशय गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा आहे. आतापर्यंत त्याने 2-3 वेळा असे इन्सिडेंट शाळेमध्ये म्हणा की परिसरात असे घडवलेले आहेत. आणि 2 दिवसापूर्वी त्याने शाळेत माझ्या मुलाला काही किरकोळ कारणावरून लात लागण्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण केली. तर ती त्याच्या वडिलांसमक्ष आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या समक्ष आणि शाळेचे जे पीटीचे शिक्षक असतील, इतर शिक्षक वृंद असतील त्यांच्या समक्ष आम्ही त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. तरी तो त्यांच्या समक्ष असं म्हणतोय मी त्याला पुन्हा मारेल. आता तो पुन्हा मारेल असं वाटलं नव्हतं की ह्या स्वरूपाचं मारेल. तर आज सकाळी जसं मी माझ्या मुलाला दररोज शाळेमध्ये सोडतो, क्लासला सकाळी तो 7ला जातो आणि शाळेची क्लास 7ला चालू होऊन ती 10:30ला संपते. 10:30 वाजता तो बरोबर BUN रायसोनी शाळेमध्ये जातो. तर शाळा ते क्लास या मध्यंतरीच्या परिसरात म्हटलं म्हणजे श्रीराम मंदिराच्या समोर एकदम. तर पाठीमागून येऊन त्याने चॉपर असं जोरात घातलं त्याच्या छातीमध्ये, छातीच्या खाली बरगळीच्या जवळ आणि घालून असं गोल फिरवलं आणि काही करण्याच्या आत प्रचंड रक्तबंबाळ अवस्थेमध्ये मुलगा खाली कोसळला. जळगावमध्ये कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष शिबिरे घेण्यात आलेत. 2 दिवसात जिल्हाभर कर्जमाफी कॅम्प करण्यात आलेत. 65,000 50,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. जळगावमध्ये शेतकऱ्यांसाठी अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा आढावा मुख्यमंत्री यांनी घेतला होता. जिल्ह्यातील 65,000 शेतकऱ्यांपैकी 50,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालाय. यातील 4,000 शेतकरी हे मयत आहेत. उर्वरित कर्जमाफीचे योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी येत्या 2 दिवसात जिल्हा प्रशासनाकडून कॅम्प लावण्यात येणार आहेत. आज या ठिकाणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने जी कर्जमाफीची योजना सरकारने लागू केली होती त्याचा आढावा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला होता. त्याच्याबद्दलची बैठक होती. त्याचबरोबर नशिराबादच्या या शेतकऱ्यांबरोबर आणि विमानतळाच्या अथॉरिटी बरोबर सुद्धा आमची एक बैठक होती आणि आता ही तिसरी बैठक नाई बरोबर या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये जवळपास 65,000 या ठिकाणी शेतकरी होते. त्याच्यापैकी जवळपास 50,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे. त्याच्यामध्ये 4,000 शेतकरी आमचे या ठिकाणी मयत आहे आणि बाकी शेतकऱ्यांचं केवायसी न झाल्यामुळे या ठिकाणी त्यांना पैसे मिळू शकत नाही. पण त्याच्याकरता सुद्धा कलेक्टर महोदयांनी कॅम्प लावण्याचा घोषित केलेलं 2 दिवसामध्ये या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्याचा कॅम्प घेतला जाईल. जळगावमध्ये संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली आहे. बैठकीला राकेश टिकेत आणि युद्धवीर सिंगांची उपस्थिती होती. 10 ऑगस्टला देशव्यापी आंदोलनाचा एल्गार त्यांनी केलाय. शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. जळगावमध्ये आज संयुक्त किसान मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकेत आणि भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष युद्धवीर सिंह यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भूमिका मांडली आहे. यावेळी 10 ऑगस्टला देशभरात आंदोलन छेडण्याची घोषणा करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय.
देखो, महाराष्ट्र के सबसे खराब स्थिति है महाराष्ट्र की। आत्महत्या सबसे ज्यादा महाराष्ट्र में हो रही, तो इसलिए मध्य प्रदेश और महाराष्ट्र में हम आए और गुजरात चले जाएंगे। आज यहाँ 5-6 दिन यहाँ पर लगाए। यहाँ आंदोलन तो लोग करना चाहते हैं, यहाँ किसान भी मूवमेंट में तैयार है कि हम मूवमेंट करें। लीडरशिप की तलाश है यहाँ पे। एक बढ़िया लीडरशिप यहाँ से निकले तो यहाँ पे एक मूवमेंट जरूर करना पड़ेगा। अभी हम सब जगह आ रहे हैं। हमारे चंद्रशेखर जी हैं जो प्रदेश अध्यक्ष हैं, वे सब जो छोटे छोटे संगठन हैं उनको जोड़ के और संयुक्त मोर्चे की जो कॉल है उस पर काम करें। अभी 10 तारीख को 10 अगस्त को संयुक्त मोर्चे की कॉल है कि गांव स्तर से लगाकर जिला स्तर तक और राष्ट्र स्तर तक सब अपना कोई ना कोई मूवमेंट करें। या सविस्तर बातम्यांनंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये। नाशिकमधील मालेगावमध्ये नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदी केंद्रांवर प्रवेश बंदी, स्थानिक प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांनाही बंदी। नंदुरबारमध्ये भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते अनावरण संपन्न। एकलव्य यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी, हिना गावित यांचं वक्तव्य। जळगावमध्ये मेहुणबारे पोलिसांची धडक कारवाई, 2 संशयितांना अटक, गावठी पिस्तूल आणि तलवार जप्त, दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल। विलास घुले हत्या प्रकरणी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू, कुटुंबाची प्रकृती खालावल्याची माहिती समोर, डॉक्टरांचा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला। बीडमध्ये घुले कुटुंबियांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुषमा घुले यांच्या भावाचा आक्रमक पवित्रा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरावरील इमारतीवर चढून आंदोलन। जळगावमध्ये रावेर पोलिसांची मोठी कारवाई, गोमांस विक्री करणाऱ्याला एकाला अटक, रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भिवंडीत महापालिकेच्या बीजेपी रुग्णालय रुग्णांसाठी खुले नसल्याने अजित पवार गटाचा संताप, बीजेपी दवाखान्याच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप। यवतमाळ बायपासवर खड्डेमय रस्त्यामुळे नागपूर लातूर एसटी बसचा एक्सेल तुटल्याने एकच खळबळ, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, एसटी बसचं मोठं नुकसान। रवी राणा यांच्यावर आमदार प्रवीण पोटेंची टीका, आमच्या पक्षाचं तिकीट वाटपाचा आणि कापायचा निर्णय वरिष्ठ ठरवतात, प्रवीण पोटेंचं प्रत्युत्तर। सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया, भेटी औपचारिक होत असतात, ती औपचारिक भेट होती, तटकरे यांचं वक्तव्य। सिंहगड रस्ता कॉरिडॉर पुणे शहरातील सर्वाधिक गंभीर वाहतूक रस्ता मार्ग, पोलिसांच्या विश्लेषणातून माहिती समोर, 11% लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत असल्याची माहिती। दीपकेंच्या क्या बोलती पब्लिकला विद्यार्थ्यांचा पाठिंबा, सरकार झोपलेली आहे त्यामुळे कॅम्पेनिंगची गरज, छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांची आरएसएस भाजपवर टीका तर सीजेपीला समर्थन। या होत्या महत्त्वाच्या घडामोडी, पाहत रहा LS मराठी।